जय श्री कृष्ण मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आम्ही निघालेले होतो दर्शनाला, म्हणजेच कुठं तर ते तुम्हाला समोर सांगतेच, त्या आधी सांगते। बघा वातावरण किती सुंदर झालेले होतं आणि एवढे माळ होते ना, इकडे मस्त डोंगर होते आणि खूप छान वातावरण झालेले। तर जिथं जायचं होतं आम्ही तिथे येऊन पोहोचलेले होतो। बघा इथं आम्ही आलो मंदिरामध्ये, म्हणजेच महादेवाच्या मंदिरामध्ये। तर आम्ही जिथं राहतो तिथून जवळच आहे आणि ह्या मंदिराचं नाव आहे पाप हरेश्वर। जिथं कोणी इथं येऊन दर्शन घेतील आणि आंघोळ करतील त्या कुंडामध्ये तर त्यांचे पाप सगळे हारून जातात असं म्हणतात इथलं। म्हणजे सगळे भाविक भक्तांची म्हणजे खूप गर्दी असते बरं काय श्रावण महिन्यामध्ये। आणि आम्ही श्रावण महिना संपल्यावर आलो त्याच्यामुळे तेवढी काही गर्दी नव्हती। इथं पुजारी पूजा करत होते, आम्ही पण पूजा केली। इथं गणपतीचं होतं, पण इथं म्हणतात असं की इथं आल्यावर असं म्हणजे आंघोळ करून देवाचं दर्शन घेतल्यावर जेवढे काय आपले पाप असतात ते हारून जातात, म्हणून या मंदिराचं नाव आहे पाप हरेश्वर। इथं बघा या झाडाचं काहीतरी म्हणजे वेगळंच रहस्य आहे, कारण की या झाडामध्ये 12 झाडाचे मुळी आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवलं। त्यानंतर कोणत्याही टाइमला या आणि कोणत्याही दिवसाला या तुम्हाला महाप्रसादाचा लाभ हा मिळतोच। हमेशा इथं महाप्रसाद बनवलंच जातं। तर इथं बघू शकता मंदिराच्या आसपास एवढं सुंदर परिसर होतं। आणि इथं बघा आम्ही तिथं असलेल्या जवळच अजून एक महादेवाचं मंदिर होतं, तिथं पण छान होतं, म्हटलं तुम्हाला पण दाखवावं। तर इथं पण आम्ही दर्शन करून घेतलो, इथं सुंदर होतं बघू शकता तुम्ही। आणि इथं बाहेर एवढी महादेवाची पिंडी सुंदर होती ना, खूपच छान होती। आणि रविवारी आलो होतो आम्ही, सोमवारी आलेलो नव्हतो, त्याच्यामुळे इथं सगळं धुवून वगैरे काढायचं काम चाललेलं होतं, स्वच्छ करायचं, त्याच्यामुळे माळी वगैरे काही दिसणार नाहीत तुम्हाला। आणि इथं पण गणपतीची म्हणजे खूप देवांचे होते इथं मूर्त्या, हे बघा बघू शकता। आणि शनिदेवाची मूर्ती पण होती, पण शनिदेवाला कोण्या साईडने दर्शन घेतात ते मला माहित नाही, त्याच्यामुळे मी केलं नाही। बघा निसर्गाची देण कशी असते, एवढाच फाटा आहे पण त्याला फुल पण लागलेले आहेत बघू।